नमस्कार. मी पद्मावती धनंजय कोरेकर. मा जिजाऊला वंदन करून मी आजच्या एका कौटुंबिक विषयाकडे वळणार आहे. कौटुंबिक विषय असे म्हणजे भारतीय संस्कृती ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये विणली गेलेली आहे. परंतु आज आपल्याला माहिती आहे आपण पूर्णपणे जी चष्मा लावला तो पाश्चात्यांचा लावला, पण दृष्टीसुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी पाश्चात्यांची यायला लागलेली आहे. मूळ भारतीय संस्कृतीमध्ये हा गोतावळा खूप चांगला असायचा. एकत्र कुटुंब असायचं. सासू सासरे, मुलं, सुना, नंदा, जावा, दीर यासारखी सर्व नाती तिथे असायची. आणि त्या सर्व नात्यानं घर असं गोतावळ्यासारखं भरलेलं असायचं, गोकुळासारखं भरलेलं असायचं. त्याला गोतावळा असंच आपण म्हणत असतो. तर अशा प्रकारची कुटुंब आज आपल्याला क्वचितच पाहायला मिळतात. मला वाटतं जर याबद्दल आपण बोलायचं म्हणलं तर वेगळा विषय कधीतरी एकत्र कुटुंब पद्धती. पण आज 80 माणसाची कुटुंब ही एकत्र असणारी अजूनही कुठेतरी आपल्याला उदाहरणादाखल पाहायला मिळतात. तर अशा एकत्र कुटुंब पद्धतीमध्येच आमचा एकत्रित बराचसा काळ गेलेला आहे. कुटुंब एकत्रच होतं. कामानिमित्तानं जो तो आपला बाहेर असायचा, पण पुन्हा एकत्रित व्हायचं असायचं. आणि मग घरामध्ये ह्या घट्ट विणीचं नात्यांची विण घट्ट होण्यासाठी जर घरात कोण असतं तर सासू सासरे असतात, म्हणजे आई वडील असतात. सुनेचे सासू सासरे आणि मुलाचे आई वडील. मग आपल्या मुलांना लहानचं मोठं केल्यानंतर त्याच्या संसाराची धुरा ही आई वडिलांवरच असते. आणि मग ते जेव्हा वयस्कर होतात, वृद्धापकाळ जवळ येतो, तेव्हा मुलंही पुन्हा त्याच पायरीवर येत असतात. अशी ही विविध नाती गुंफणारी एकत्र कुटुंब पद्धती आहे. तर या कुटुंब पद्धतीबद्दल बोलायचं, माझं माहेरी आणि सासरी तशी एकत्रच कुटुंब पद्धती नव्हे. 5 सासऱ्यांची जी कुटुंब आहेत ती सुद्धा एकत्रच आहेत. आणि अशा माझ्या ह्या 5 सासवा कशा प्रकारच्या होत्या हे आम्ही आमच्या डोळ्यानं 50 वर्षापूर्वी पाहिलेलं आहे. या 5 सासवांमध्ये माझ्या सासूबाई कैलासवासी सीताबाई नामदेव कोरेकर, मुक्काम पोस्ट नावरा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील या नावरे गावातील शेवटच्या पाटलीनबाई. त्यांच्या सासू सासऱ्यापासून पाटीलकी त्यांच्याच कडे होती, पण पुढे ही पाटीलकी जाऊन बंद झाली त्या काळापासून, साधारण 50 वर्षापूर्वी. आणि मग सरकारी पद्धतीची पोलीस पाटीलकी म्हणतात ती रुजू झाली. परंतु ह्या पाटलीनबाई असून सुद्धा माझ्या सासूबाई इतक्या भोळ्या होत्या, इतक्या साध्या होत्या की खरं त्याचं वर्णन सुद्धा शब्दात करू शकत नाही. आणि ते आम्ही अनुभवलेलं आहे. सासू म्हटलं की एक वेगळंच असं आवरण कुटुंबामध्ये तयार होत असतं, किंबहुना स्त्रियांच्या मनात, सुनांच्या मनात होत असतं. आणि मग सून आणि सासू यांच्यामध्ये दरी व्हायला कारण सासू ठरते असं एक कुटुंबामधलं भाकीत असतं. परंतु ज्या सासवा साध्या असतात, भोळ्या असतात, त्यांची नक्कीच कुटुंब ही सुस्थितीत नांदलेली आपल्याला पाहायला मिळत असतात. माझ्या सासूबाईंचं नावही सीताबाईच होतं. माहेरच्या सधन कुटुंबातल्या असून सुद्धा त्या नावाप्रमाणे भोळ्या सीताबाई म्हणूनच होत्या. नावही त्यांचं सीताबाईच होतं. आणि सर्वसाधारणपणे भोळ्या स्त्रीला भोळी सीता असं बोललं जातं. पण ह्या इतक्या भोळ्या होत्या की जेव्हा माझं लग्न झालं 73 साली, तेव्हा एकत्र कुटुंब म्हटलं आईला थोडंसं वेगळं वाटलं की कुटुंब मोठं आहे. माहेरी कुटुंब एकत्रच आहे, अद्यापही एकत्रच आहे आणि गुन्ह्या गोविंदानं नांदत आहेत. तर आईच्या मनाचे जे कंगोरे असतात ना, ते वेगवेगळ्या प्रकारे फुलायला लावतात. आणि ज्या वेळेला लग्न ठरलं तेव्हा ती जात्यावर बसताना आपल्या विहिणीबद्दल काय म्हणायचे पहा. तिला वाटलं आपली मुलगी आता खूप शिकली सवरलेली आहे, एकत्र कुटुंबात चाललेली आहे. तर ती जात्यावर बसल्यानंतर म्हणायची, आईच म्हणायची, सर्व ओव्या आईच्या आहेत, माझ्या काही थोड्या बहुत मीही तयार केलेल्या आहेत. तर आई म्हणायची, असं गविनविते
विहीबाई तुम्ही गंगा, विहीबाई तुम्ही गंगा, हो विहीबाई तुम्ही गंगा. माझ्या गमैनाला जेऊ घालून काम सांगा, जेऊ घालून काम सांगा ग, जेऊ घालून काम सांगा. आता या ओवीबद्दल तर मला बोलायचा इतिहास असा आहे की मी चहा वगैरे काहीच पित नव्हते ग्रॅज्युएशन होईपर्यंत, पण जेवायला मात्र सकाळीच लागायचं. साधारण 9च्या दरम्यान मला खूप सारी भूक लागायची, कारण माझी पित्त प्रकृती होती. आणि हे आता परघरी गेल्यानंतर आपल्या लेकीचं कसं होणार हे तिने समक्षही सांगितलं, सर्व वऱ्हाडणींच्या समोरही सांगितलं. आणि ओवीतूनही ती अगोदरच म्हणत असायची की हिला भूक लागते, हिला लवकर जेवायला मिळालं. काम कितीही सांगा, कोणतंही सांगा, कामामध्ये वाटभर आहे, माझी काही सुद्धा तिच्याबद्दलची तक्रार नसेल, पण तिला मात्र लवकर जेवायला देत जा. तर अशा प्रकारे या सासूला हात जोडून विनवणारी एक विहीन म्हणून या नात्यानं तिने विनंती केली होती. तर कसं असतं, भोळ्या सासवा मिळायला किंवा सरळ सासवा मिळायला सुद्धा एक वेगळं असं आपलं जवळ पुण्यच असावं लागतं. तर ती जात्यावर म्हणायची, म्हणजे खरं आपल्या लेकी सुनांसाठी म्हणते ती, काय ग पुण्य केलं आई सारखी सासूबाई, आई सारखी सासूबाई ना, आई सारखी सासूबाई. असं सांगते सयना रोज पूजावी अंबाबाई, पूजा करावी अंबाबाई ना, रोज पूजावी अंबाबाई. म्हणजे जर आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या कुळदेवीची आपण जर पूजा केली तर आपल्याला नक्कीच आईसारखी सासू मिळेल. सासरी सासरवास मला नाही ना कोणी केला, मला नाही ना कोणी केला ग, मला नाही ना कोणी केला. सासू ग सीताईचा न जन्म भोळ्या ग मंदी गेला, जन्म भोळ्या ना मंदी गेला ग, जन्म भोळ्या ना मंदी गेला. माझ्या ज्या सासूबाई होत्या अशिक्षित होत्या, परंतु खऱ्या अर्थानं माझं प्रामाणिक आणि परखड बोलणं आहे की सुनवास कदाचित त्यांना झाला असेल, पण त्यांनी सासूरवास म्हणून आपल्या सुनांना कधीही केलेला नाही. आणि ते या ओवीतून आपल्याला पाहायला मिळतं. पा सासरी सासूरवास मला नाही ना कोणी केला, भल्या ग वागण्यानं ना कीर्ती मिळाली सीताईला, भल्या ग वागण्यानं ना कीर्ती मिळाली सीताईला. आणि अशा प्रकारच्या ह्या सासूबाई की खऱ्या अर्थानं आज तागायत. आत्ताच आम्ही नुकतंच मुक्काम पोस्ट आंबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे या त्यांच्या माहेरी सासूबाईंच्या गेलो, तेव्हा त्या सहज सर्व त्यांच्या भाचेसुना म्हणायच्या, खूप आत्याबाई भोळ्या होत्या, साध्या होत्या, भोळ्या होत्या. हा भोळा शब्द त्यांचं खरं विशेषणच होतं. सासू आत्याबाई तुमची सोन्याची पावल, तुमची सोन्याची पावल ना, तुमची सोन्याची पावल. तुमच्या पोटीच मला मोहन घावल, मला मोहन घावल ग, मला मोहन घावल. या ओवीचा अर्थ असा आहे की सासूबाई इतक्या भोळ्या आहेत, त्यांचे संस्कार आपल्या मुलांवर इतके चांगले झाले की मुलं सुद्धा सुसंस्कारित झालेले आहेत. आणि म्हणून आम्ही म्हणू शकतो की त्यांची मुलं म्हणजे खऱ्या अर्थानं मोहन म्हणजे भगवानाचं रूप आहे, हे असं सांगावं लागेल. विहीन सावित्रीन तुम्ही तुळगशीच आळ, आई म्हणायची बघा विहीन बाईला, विहीन सावित्री तुम्ही तुळगशीच आळ, तुमच्या हाती दिलं ना मैना माझी घसरळ. ती म्हणायची की तुम्ही तुळशीच्या आळ्याप्रमाणे पाणी घातले की तुळस फोफावते, चांगली राहते, वाढते, तशीच माझी मैना ही तुमच्या मी ताब्यात दिलेली आहे. सासू सासरे नमा असे देवाप, सासू सासरे माझ्या देवा घराचे देव, माझ्या देवा घराचे देव ना, माझ्या देवा घराचे देव. यांना ग पूजयाला मनी नाही ना दुजा भाव,
नाही ना दुजा भाव गमनी नाही ना दुजा भाव. कारण महिलांची मनं ही विविध प्रकारच्या भावना आकांक्षानंच भरलेली असतात. आणि मग आई वडील म्हटलं की त्यांचं कौतुक केलं जातं, त्यांचं गुणगान गायलं जातं, पण सासू सासऱ्यांचं मात्र केलं जात नाही. स्त्रियांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण ज्यांच्या जीवावर, ज्यांच्या नशिबावर, भाग्यावर राज्य करतो, त्यांच्या मुलाच्या घरामध्ये तिथे आपण दुजाभाव न करता जर केलं तर आपलं आयुष्य सुखाचं, समाधानाचंच असतं. आणि शेवटी एवढंच सांगेल की ज्यांना सासू सासरा आहेत त्या मुली भाग्यवान असतात. पहा का असतात तर सासू सासरे असल्यानंतर सासू सासरे नारी देवाप माघवा, नारी देवाप मागवा नारी देवाप मागवा. त्यांच्या आशीर्वादान नित माहेर भोगवा, नित माहेर भोगावा ना नित माहेर भोगावा. कारण मुलीला जर आपल्या सासरहून माहेरी जायचं असेल, सासू सासरे असेल, ती बिनधास्त मोकळ्या मनाने माहेर भोगू शकते असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे सासू सासरे हे घरात असावेत, त्यांचा द्वेष मत्सर राग हा करू नये, दुजाभाव ठेवू नये. एकूण या सर्व ओवीमधून आईने दिलेले हे आमचे संस्कार आम्ही ते मनाच्या रेशीम पेठेमध्ये गुंफून ठेवलेले आहेत आणि त्याप्रमाणेच आमचा आचार चालू राहिलेला आहे. हा आमच्या सद्गुरूंचा वारसा आहे, आईवडिलांचा वारसा आहे. आणि सद्गुरूंना वंदन करून, माझी जिजाऊला वंदन करून मी माझे विचार थांबवते.